आर्यन नावाचा छोटा मुलगा होता. तो अगदी लहान होता, चालायला शिकत होता. पहिल्या दिवशी 2 पावलं चालला आणि पडला. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा 2 पावलं चालला, पुन्हा पडला. आईने त्याला जवळ घेतलं. "बाळा, पडणं हे अपयश नाही, ते शिकण्याचं लक्षण आहे." पडता-पडता हळू तो चालायला शिकला. काही दिवसानंतर तो धावतच सुटला. वर्ष गेली आणि थोडा मोठा झाल्यावर सायकल देखील शिकला. सायकल शिकताना देखील पडला तो. मोठा झाल्यावर बाईक शिकला. हात थरथरत होते, पण शिकला. कॉम्प्युटर शिकताना अडखळत होते, पण कॉम्प्युटर देखील शिकला. खेळ खेळताना त्याला हार मिळत होती. कार चालवताना भीती वाटत होती, पण ती देखील शिकला. एक गोष्ट तो कधीही विसरला नाही. पडलो म्हणून थांबायचं नसतं. आज आर्यन आत्मविश्वासाने म्हणतो, "जे आज कठीण वाटतं, तेच माझं उद्या बळ ठरतं." आपणही लहानपणी पडून चालायला शिकलो होतो. मोठेपणी चुकून, घाबरून, अडखळूनच नवं आयुष्य चालायला शिकलो. बदल हा एका दिवसात होत नाही, पण प्रयत्न थांबवला तर बदल कधीच होत नाही. चूक झाली तरी चालेल, जर काही नवीन शिकायचं असेल तर. कारण शिकणारा माणूसच पुढे जातो. सुरेश, असेच माझी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.